कोकणच्या खाडीच्या कुशीत वसलेला समुद्राने तिन्ही बाजूनी वेढलेला अभेद्य आणि इतिहासाचा साक्षीदार असणारा जलदुर्गला म्हणजे विजयदुर्गला आपण आज भेट देण्यास निघालो आहोत। तर तुम्ही सिद्धू साळुंखे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर मिळेल। आज आपण समुद्रामध्ये उभ्या असलेल्या इतिहासाचा साक्षीदार मराठी शौर्याच्या प्रतीकाचा विजयदुर्ग या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ उभे आहोत आणि आपल्याला सुरुवातीला किल्ल्याच्या डाव्या बाजूला असलेले हनुमानाचे मंदिर बघायला मिळते। विजयदुर्ग किल्ला जो की कायमस्वरूपी अजिंक्याने अभेद्य राहिला, हा किल्ला सन 1193 ते 1206 या काळामध्ये राजा भोज यांनी बांधला, कारण त्यावेळी राजा भोज याचे कोकण प्रांतावर वर्चस्व होते। या किल्ल्यावर विजयनगरचे सम्राट बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशाने या किल्ल्यावर राज्य केले। सन 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर हल्ला करून विजयदुर्ग किल्ला आदिलशाहकडून स्वराज्यात सामील करून घेतला। आजही या किल्ल्याच्या तटबंदीवरती तोफगोळ्याच्या माराच्या खुणा अजूनही जशास तशा दिसतात आणि मी निघालोय गोमुखी दरवाजाकडे। गोमुखी दरवाजा म्हणजे किल्ल्याचे मेन प्रवेशद्वार। या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची रचना अशी केली आहे की हे दार किल्ल्याजवळ गेल्याशिवाय दिसत नाही। प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला पहारेकऱ्यासाठी बनवलेल्या देवड्या दिसतात। समोर जी जागा दिसते ती आहे सदरेची जागा। या समोर ज्या सुस्थितीत इमारती पाहायला मिळतात या इमारती जुन्या भोज राजाच्या किल्ल्याचा भाग आहेत आणि ती सदर किंवा तो दरबार आपल्याला आतमध्ये जाऊन पाहायला मिळतो। पूर्वीच्या काळी घेरिया या नावाने ओळखला जायचा। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकण्याच्या अगोदर 5 एकर मध्ये होता। नंतर मात्र महाराजांनी या किल्ल्याची तटबंदी वाढवून या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 17 एकर करण्यात आलं। 1653 ते 1756 या काळामध्ये हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता। त्यानंतर मात्र पेशवे आणि इंग्रजांनी मिळून या किल्ल्यावर हल्ला केला आणि कान्होजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला। ही जी तुम्हाला वास्तू दिसते ती आहे पाणी साठवण्याचा हौद। किल्ल्याच्या तिन्ही बाजूला समुद्राचं खारं पाणी असल्याने गडावरती लागणाऱ्या शिवंदीसाठी यामध्ये पाणी साठवलं जात असावं। आपण किल्ल्याच्या मुख्य भागामध्ये आहोत। हे आहे जुने शासकीय विश्रामगृह आणि या शासकीय विश्रामगृहामध्ये जाऊन आपण आजूबाजूचा संपूर्ण परिसर पाहू शकतो। किल्ल्याच्या मुख्य भागामध्ये आपल्याला जखिनीची तोफ आणि भवानी मातेचं मंदिर बघायला मिळतं। आपण आता किल्ल्याच्या अति महत्वाच्या ठिकाणावरती आहोत, ते म्हणजे साहेबाचे ओटे। या ठिकाणी हेलियम वायूचा शोध लागला म्हणून या किल्ल्याला हेलियमचं पाळणाघर म्हटलं जातं। 18 ऑगस्ट हा दिवस किल्ल्यावर हेलियम डे म्हणून साजरा केला जातो। आपण निघालो या भुयारातून खोब लढा या बुरुजावरती। हा बुरुज किल्ल्याचा अत्यंत महत्वाचा बुरुज आहे, ज्याचा वापर समुद्रावर शत्रूवर तोफानी चौफेर मारा करण्यासाठी केला जायचा आणि समुद्रावरील शत्रूवर नजर सुद्धा या बुरुजावरून ठेवली जात असे। विजयदुर्ग किल्ला आपल्या इतिहासाचे आणि वीरतेचे प्रतीक आहे। या अद्भुत किल्ल्याला भेट देऊन मी हा व्हिडिओ इथेच संपवतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।